पहिल्याच पावसात मुंबापुरी जलमय, अनेक शहरांचीही पावसामुळे दाणादाण. ठाणे, रायगड, रत्नागिरीसह 5 जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट. प्रशासनालाही सतर्कतेचा इशारा. उद्या दुपारी 3 वाजता कॅबिनेट बैठकीचं आयोजन. सह्याद्री अतिथीगृहावर पार पडणार कॅबिनेट बैठक. राज्यात मान्सूनमुळे उडालेल्या हाहाकारावर होणार चर्चा. मुंबईमध्ये पावसाचा हाहाकार. माहीममधल्या इमारतीचा काही भाग कोसळला. विरारमध्ये स्लॅबचं प्लास्टर कोसळलं तर मलबार हिलमध्ये संरक्षक भिंतीचा भाग कोसळला. नंदुरबारच्या शहाद्यात क्रीडा संकुलाजवळ अनधिकृत बांधकाम केल्याचा आरोप. 3 कोटी खर्चून बांधलेली इमारत नेमकी कशाची? कृषी उत्पन्न बाजार समिती सभापतींचा सवाल. कोर्टात याचिका दाखल करणार असल्याचाही इशारा. वाल्मिक कराडला जेलमध्ये व्हीआयपी ट्रीटमेंट प्रकरणी रणजित कासलेच्या दाव्यानंतर आता बीड कारागृह अधीक्षकांची तडकाफडकी बदली. कारागृह अधीक्षकपदी रत्नागिरीहून रामराजे चांदणे रुजू होणार असल्याची माहिती. हेरगिरी प्रकरणी ज्योती मल्होत्राला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. हिसार कोर्टानं ज्योतीला सुनावली न्यायालयीन कोठडी. आणि एनआयएकडून एका सीआरपीएफ जवानाला पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक. हेरगिरीच्या आरोपाखाली सीआरपीएफनं आता केली जवानावर बडतर्फीची कारवाई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.